राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यात सभा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये साताऱ्याचे जिल्हा परिषदेचे जे नूतन सदस्य आहेत यांचा सत्कारसुद्धा होणार आहे आणि या कार्यक्रमाचे बॅनर्स सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत। मात्र यामधून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो वगळण्यात आला आहे किंवा त्यांचा फोटो नाही आहे, अशा पद्धतीची अशा आशयाची बातमी आपण केलेली आहे। आणि याच संदर्भात बोलण्याकरता शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत रणजित भोसले आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात की फोटो का नाही आहे, शिवसेनेमध्ये दुफळी या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण ही दिसती आहे का, काय सांगा? मुळात एकनाथ शिंदे साहेबांचे आम्हा सर्व जिल्हा प्रमुखांना शिकवण आहे की अशा गोष्टी होऊ देऊ नका। काही अपवाद वगळता काही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावले असतील, पण मी जिल्हा प्रमुख ह्या नात्यानं मी महेशराव शिंदे यांचा आदर करतो आणि त्यांचे आमच्या बॅनरवरती फोटो आहेत। आणि माननीय पालकमंत्री महोदयांचे सुद्धा असे आम्हाला आदेश आहेत की या गोष्टी तुम्ही चुकता कामा नये। त्यामुळं कोण कुठं चुकलं यापेक्षा आम्ही कोणी चुकणार नाही। आम्ही वैयक्तिक जिल्हा प्रमुख या नात्याने आम्ही त्यांचे बॅनरवर फोटो घेतलेले आहेत आणि तुम्हाला दिसतील सुद्धा असे काही बॅनर की ज्याच्यावरती महेश शिंदे साहेबांचे फोटो आहेत। नाही, पण मी स्वतः शहरातल्या अनेक ठिकाणी फिरलो, मला तरी कुठल्याही बॅनरवर त्यांचा फोटो दिसला नाही। आता तुम्ही ह्या बातम्या लागल्यानंतर फोटो लावाल हे मान्य आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं जे शिवसैनिकांची महेश शिंदेंवर नाराजी आहे यातून उघडपणे सातारकरांना दिसलेली आहे। काय सांगाल याच्याबाबत? शिवसैनिकांची नाराजी असू शकते, पदाधिकाऱ्यांची कुठे नाराजी दिसणार नाही तुम्हाला। पदाधिकाऱ्यांनी सगळ्या बॅनरवरती त्यांचे फोटो घेतलेले आहेत आणि तुम्हाला तसे बॅनरसुद्धा दिसतील। तुम्ही एकच बॅनर घेऊन त्याच्यावरती आत्ता लागलेत का? नाही, आत्ता नाही लागलेले आहेत बॅनर। फक्त काय होतं, काही ठिकाणी तुम्हाला दिसले नाहीत, पण आता जर तुम्ही बघाल तर ते बॅनरवरती फोटो आहेत महेश शिंदे साहेबांचे आणि आम्ही त्यांचा आदर करतो। आणि पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की अशा गोष्टी पदाधिकाऱ्यांकडून चुकून देऊ नका। नाही, खरं पाहायला गेलं तर तुम्ही बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करताय हे यातून दिसतंय। कारण मी स्वतः सातारा शहरात फिरलो, बऱ्याच ठिकाणी फिरलो, बॅनर नव्हते। कदाचित आता बातम्या लागल्यानंतर ते लागले सुद्धा असतील। त्यामुळं हे जे सगळं रणकंदन घडलं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं, जे पालकमंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी खरं तर धक्काबुक्की झाली किंवा हाताला लागलं, हे सगळं घडलं। पण याच्यानंतरसुद्धा पालकमंत्र्यांनी इथं मोठं मन दाखवलं आहे का? की पालकमंत्री तुम्हाला म्हटले का की बाबा हे बॅनर या ठिकाणी लावले पाहिजेत किंवा आमदारांचा फोटो असला पाहिजे, हे त्यांच्या निदर्शनास आलं का किंवा त्यांनी काय आदेश दिले का आपल्याला? 100% पालकमंत्री महोदयांचं मन मोठं आहे। पालकमंत्री महोदयांनी आम्हाला कालच सूचना केल्या की पदाधिकाऱ्यांकडून काही चुकून देऊ नका। शेवटी शिवसैनिक हे त्यांच्या भावना व्यक्त करत असतील, पण पदाधिकारी म्हणून आम्ही त्या चुकून देणार नाही। आणि 100% पालकमंत्री महोदयांनी आम्हाला तशा सूचना केल्या की महेश शिंदे साहेबांचे बॅनरवर फोटो घ्यावेत। बरं, उद्या महेश शिंदे दिसतील का कार्यक्रमामध्ये? कारण पालकमंत्र्यांनी सुद्धा तसं सांगितलंय की सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, सन्मानपूर्वक बोलवलं जाईल। काय वाटतं आपल्याला जिल्हा प्रमुख म्हणून? जर पालकमंत्री महोदयांनी जर सन्मानपूर्वक बोलवलं असेल तर येतील ना महेश शिंदे साहेब। आणि त्याचं असं काय एकदम मोठी गोष्ट नाही, ठीक आहे, ते आमच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे, ते आम्ही बसून संपून टाकू। पण पक्षाचे जर पक्षप्रमुख जर येत असतील तर आमदार म्हणून ते येतीलच। जसं आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांचा फोटो लावतोय तसं आमदार म्हणून ते येतीलच। कार्यक्रम उद्याचा किती सक्सेसफुल होईल काय वाटतं? कार्यक्रम एकदम सुंदर होणार आहे। पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मुळात आपले एकनाथ शिंदे साहेब या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत। ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, उपमुख्यमंत्री आहेत, याच्यापूर्वी मुख्यमंत्री होते। लाडकी बहीण योजनेमधनं महिलांचं त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं प्रभुत्व आहे। सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढत चालली आहे आणि ह्याचं प्रतीक म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला सातारा जिल्ह्यामध्ये आता शिवसेना आहे। 15 सीटा जिल्हा परिषदच्या, 30 सीटा पंचायत समितीच्या लागल्या। त्यामुळे सातारामध्ये विशेष लक्ष साहेब घालतील असं आम्हाला वाटतं। तर हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले आणि यांनी सांगितलेलं आहे की महेश शिंदे हे उद्याच्या कार्यक्रमाला नक्की येतील, सन्मानपूर्वक त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी बॅनर्स दिसले नाहीत महेश शिंदेंच्या फोटोचे, आता बॅनर्स लावायला सुरुवात झालेली आहे। पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आमदार महेश शिंदेंचे सुद्धा फोटो बॅनर्सवर हवेत,
असं रणजित भोसले म्हणालेले आहेत. कॅमेरामॅन तुषार जाधवसह मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा.